पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। खोपोली पोलीस ठाण्याकडे सन 2023 आणि सन 2024 या कालावधीमध्ये गहाळ झालेल्या मोबाईल फोन्सच्या दाखल झालेल्या तक्रारींचा पुन्हा एकदा नव्याने आढावा घेण्यात आला व एक सर्वकष मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेमध्ये असे गहाळ झालेले मोबाईल फोन्स हे पुन्हा ट्रेस करण्यात आले आणि पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमधील गहाळ झालेले मोबाईल फोन्स हे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे 50 मोबाईल फोन्स हे परत मिळविण्यात खोपोली पोलिसांना यश प्राप्त झालेले आहे। सदर गुन्हा हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोन्सची एकूण किंमत 8,50,000 रुपये इतकी असून सदरचे मोबाईल फोन्स हे आज रोजी खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने तक्रारदार गहाळ मोबाईल फोन मालक यांना परत करण्यात येत आहे। मागच्या पत्रकार परिषदेमधला जो पहिला पार्ट आहे तो म्हणजे आपण आता ज्याचं म्हणजे आपल्यासमोर ठेवलेले आहेत ते वेगवेगळ्या कंपन्यांचे 50 मोबाईल्स आहेत। यामध्ये काही मोबाईल्स असे आहेत की जे पुण्यामध्ये ज्यांच्यामध्ये गुन्हे नोंद आहेत आणि काही मोबाईल्स जे आहेत हे जे आपले नागरिकांच्याकडनं गहाळ झाले यात्रेमध्ये बाजारामध्ये याच्यामध्ये कुठं पडला काय झालं आणि मिळाला नाही। तरी मोबाईल जे आहेत या आमच्या खोपोलीच्या टीमनी आणि विशेषतः पोलीस कॉन्स्टेबल राठोड आणि देवकाते आणि त्यांना नियंत्रित करणारे श्री PSI बरांबळे आणि एक सिनियर PI राऊत यांनी हे 50 मोबाईल जे आहेत हे टेक्निकल ॲनालिसिस करून प्राप्त केलेले आहेत। आपल्याला कल्पना आहे की आपला मोबाईल हा प्रत्येकाला जीव की प्राण असतो आणि तो मोबाईल हरवल्यानंतर माणूस हा हतबल होतो। एक त्याच्यामध्ये डेटा असतो, बरेचसे काही रेकॉर्ड्स असतात, त्यामध्ये इवन अकाउंटचे डिटेल्स असतात। अशा परिस्थितीमध्ये त्याचा मोबाईल परत मिळवण्यासाठी तिची धडपड असते आणि अशा याच्यामध्ये खोपोली पोलिसांनी आमच्या या 50 लोकांचे म्हणजे त्यामध्ये महिला भगिनी पण आहेत त्यांचे मोबाईल्स हे परत रिकवर केलेले आहेत आणि आपल्या समक्ष आता या महिला भगिनी आणि बाकी लोक आहेत त्यांना आता आपण काही मोबाईल्स देऊ। हे 50 मोबाईल जे आहेत हे आपण टेक्निकल ॲनालिसिस करून आपण प्राप्त केलेले आहेत।